नमस्कार. चला जाणू या नदीला या उपक्रमाद्वारे या उपक्रमाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेच्या माध्यमातून नदी संवाद यात्रा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात मन्याड नदीच्या परिसरात, लिंडी नदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्याकडून त्यांच्या जीवनात, त्यांच्या गावाला, त्यांच्या परिसराला नदीच्या योगानं होणारा उपसर्ग किंवा नदीच्या योगानं होणारे फायदे या संबंधातल्या सगळ्या चर्चा करायच्या आहेत. नदी ही एक मनुष्याच्या जीवनावर ही अत्यंत महत्त्वाची असलेली स्थिती आहे, एक घटक आहे. रविश्चंद्रो घना वृक्षाः नदी गावश्च सज्जनाः येथे परोपकारार्थम युगे देवीनं निर्मिताः असं म्हणून एका संस्कृत सुभाषितामध्ये हे 7 पदार्थ परमेश्वरानं केवळ जगावर उपकार करण्याकरताच निर्माण केलेले आहेत असं जे वर्णन केलं त्याच्यात नदीचं नाव आहे. ईश्वर के हम सब पर जितने उपकार और कृपाएं हैं उनमें 2 चीज़ें बहुत महत्वपूर्ण हैं, इम्पॉर्टेंट हैं. एक वायु और दूसरे जल. वायु और जल के बगैर, उसके बिना मानवता का जीवन पॉसिबल ही नहीं है. जल है तो जीवन है, वायु है तो जीवन है. और ईश्वर ने इन महत्वपूर्ण चीज़ों को, इन वस्तुओं को बिल्कुल मुफ्त कर लिया है. अब हमें चाहिए कि इसी तरह इनकी रक्षा करें, इनकी हिफाजत करें और पूरे विश्व में हमारे भारत देश पर ईश्वर का बहुत ज़्यादा कृपा है ये कि उसने हमारे इस धरती को, भारत देश की धरती को एग्रीकल्चरल लैंड बनाया है. यहाँ पर इस धरती के अंदर जितनी चीज़ें हैं कीमती, ऊपर भी उतनी ही कीमती चीज़ें हैं, बहुत इम्पॉर्टेंट चीज़ें हैं. एग्रीकल्चरल लैंड बेहतरीन है, खूबसूरत है, इसके ऊपर नदी नाले हैं. ये ईश्वर का हम सब पर बहुत बड़ा कृपा है, बहुत बड़ी कृपा है. नमस्कार. चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत नदीचे महत्त्व आणि नदीच्या संदर्भात आपल्याला जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. भारत सरकारच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण संपूर्ण देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातल्या सर्व नद्यांच्या बाबतीमध्ये जाणून घेत आहोत. नांदेड जिल्ह्यातली मन्याड नदी या संदर्भात मी आपल्याला संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने आवाहन करू इच्छितो. त्यापूर्वी आपण लक्षात घेतले पाहिजे या देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये ज्या काही संस्कृतीचा उगम आहे तो नदीच्या काठावरच झालेला आहे. नद्या केवळ पाणीच देत नाही तर पर्वताच्या आणि डोंगराच्या माथ्यावरून जे खनिज खाली जमिनीत येतात त्या प्रक्रियेमध्ये नद्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. नद्यांच्यामुळेच ही खनिजे खाली येतात आणि ती आपल्याला मिळतात. नद्यांचे प्रदूषण हा वर्तमानातील एक अत्यंत चिंतेचा विषय ठरलेला आहे. इतिहासामध्ये निसर्गाला आधार हा सर्वात मोठा पाण्याचा ठरतो आणि पाण्याशिवाय निसर्गामध्ये अणुरेणूसुद्धा सजीव सृष्टीमध्ये अस्तित्वात राहू शकत नाही. चला जाणूया नदीला हा उपक्रम महाराष्ट्र शासनानं सुद्धा घेतलेला आहे. महाराष्ट्रातील 75 नद्यांना स्वच्छ करण्यासाठी, त्यांचा मार्ग विना अडथळा पुढं प्रवाहित होण्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे. या उपक्रमाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बाब आपण जाणून घेतली पाहिजे. नदी हे आपलं जीवन आहे, जल है तो जीवन है असं आपण सातत्यानं म्हणत राहतो आणि म्हणून
नदी जर प्रवाहित राहिली तर आपलं जीवन प्रवाहित राहील. नदीवर आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे आणि त्यामुळं वाढत्या आणि बदलत्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नदीचं संवर्धन होणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मन्याड ही एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे आणि ह्या मन्याड नदीच्या स्वच्छतेच्या आणि विना अडथळाही प्रवाहित राहण्याच्या साठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. ग्रामीण भागातील मानवी जीवन समृद्ध करण्या मन्याड नदीच्या काठावरील सर्व गावकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या संस्कृतीत पाण्याला आपण ईश्वराचे रूप दिलेले आहे. पाणी म्हणजे जीवन आणि ते पाणी विनामूल्य नद्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. अशा नद्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपली मन्याड नदी स्वच्छ करण्याचं काम आपल्याला परिचित असलेली संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या संस्थेकडे सोपवलेलं आहे, जी महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेली संस्था आहे. आपणास माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या संस्थेकडनं एक संवाद यात्रा निघणार आहे. त्या यात्रेमध्ये आपण सहभाग नोंदवून आपल्या योग्य ते सूचना कराव्यात. मानवी जीवनामध्ये नद्यांचं पाणी जर स्वच्छ झालं तर त्यावर अवलंबून असलेले जनावरे, पशुपक्षी यांचं आरोग्य सुधारेल आणि त्यामुळे आपणास त्याचा खूप फायदा होईल. आणि हे काम करण्यासाठी आपल्याला मनामध्ये स्वच्छतेची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. स्वच्छता हेच स्वर्ग आहे. आपण यापूर्वी गावं स्वच्छ केलात, आता नद्या स्वच्छ करायचं आहे आपल्याला. मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची अपेक्षा करण्यापेक्षा जीवनपणेच आपला परिसर स्वच्छ करून आपण स्वर्ग निर्माण केल्यास फार चांगले होईल असे मला वाटते. चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या नद्यांच्या बद्दल जनजागृती करणे, नदी ही मानवी आयुष्यासाठी कशा पद्धतीनं महत्त्वाची आहे याचा प्रसार करणे आणि त्याच अनुषंगाने मग त्यामध्ये सुधारण्यासाठी काम करणे, या सगळ्या गोष्टींवरती विचार करत आहोत. वेगवेगळ्या आपण त्यामध्ये मोहिमा घेत आहोत आणि त्या अंतर्गतच नांदेड जिल्ह्यामध्ये आपण मन्याड नदीच्या पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी एक आगळीवेगळी मोहीम आखली आहे. यामध्ये यशदा असेल, संस्कृती संवर्धन मंडळ असेल किंवा इतर सगळ्या ज्या NGOज आहेत या प्रशासनाच्या सोबत काम करत आहेत आणि त्या दृष्टीनं जी नदी संवाद यात्रा सुरू होत आहे त्यासाठी मी खूप सगळ्या शुभेच्छा देतो. मात्र हे फक्त या संस्थांचं किंवा शासनाचंच काम आहे असं नाही, तर सामान्य जनतेमध्ये सुद्धा याचं एक प्रतिबिंब उमटलं पाहिजे. त्या अनुषंगानं माझं सगळ्या समस्त नांदेडकरांना आणि मन्याड खोऱ्यातील सगळ्या मंडळींना अशी विनंती राहील की आपण या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. ही पूर्णतः एक पर्यावरण आणि नदी संवर्धन याविषयी होणारी अशी एक यात्रा आहे आणि यामध्ये जर आपले सगळे समस्त शेतकरी बांधव असतील, ग्रामस्थ असतील, सर्व विद्यार्थी असतील यांनी जर आपापल्या पातळीवर सहभाग घेतला तर निश्चितपणे खूप मोठी मोहीम आणि लोकचळवळ आपण उभी करू शकतो आणि आपल्या जिल्ह्यातील नद्यांसाठी एक भरीव योगदान देऊ शकतो. या नदी संवाद यात्रेच्या निमित्तानं आपण सगळेजण परत एकदा वाढत्या जागतिक पर्यावरण किंवा तापमानाच्या प्रश्नाच्या संदर्भात एक सकारात्मक भूमिका घेऊन आपण नदी ही स्वच्छ राहण्यासाठी, प्रवाहित राहण्यासाठी याच्या बाजूला असलेले सगळे अडथळे कसे दूर होतील आणि नदीचं आरोग्य कसं उत्तम राहील याच्यासाठी जे शासन प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नामध्ये आपण आपला खारीचा वाटा उचलूया. यासाठी आपण सगळेजण या उपक्रमामध्ये सहभागी होऊया. 75 साल आज़ादी का जो है महोत्सव मनाया जा रहा है, अमृत महोत्सव. तो यहाँ महाराष्ट्र में जो 75 नदियाँ हैं उनको जो है साफ़ सुथरा किस तरह रखें, उसका इंतज़ाम जो है नदियों को कितना खूबसूरत बनाए, बेहतरीन बनाए, उसके अवेयरनेस के लिए, बेदारी के लिए काम चल रहा है. हमारे नांदेड़ डिस्ट्रिक्ट में जो मन्याड नदी है उसके इंतज़ाम के लिए, उसकी जो है खूबसूरती के लिए, उसकी हिफाजत के लिए, उसको प्रदूषण से बचाने के लिए अवेयरनेस का काम हमारे सगरौली के जो है स्कूल की जानिब से किया जा रहा है. हम सब जो है इससे जुड़े. ये काम सिर्फ हुकूमत का
या शासन का प्रशासन का नहीं है, सबका है। उनका भी काम है, जनता का भी काम है, हर एक का जो है जो तहरीकें हैं उन सब का काम है कि सब जो है इसमें बेदार हों और बेहतरीन पानी का इंतज़ाम करें। ये हमारा भी फ़ायदा है, हमारे स्टेट का फ़ायदा है, हमारे कंट्री का फ़ायदा है, इसके ज़रिए से पूरी दुनिया का फ़ायदा होगा। इस बात को हम सब जो है जहन में रखें, इस पैगाम को ज़्यादा से ज़्यादा आम करें कि हम नदियों की, हम अपने स्टेट में हम अपने अपने पास की नदियों की जो है हिफाजत करेंगे, उसको बेहतरीन बनाएंगे और एग्रीकल्चर तक जो पहुँचाएँगे तो हम सब का फ़ायदा होगा, सारे कंट्री का फ़ायदा होगा, इससे सारे कंट्री वासियों का जो देशवासियों का फ़ायदा होगा। ही संवाद यात्रा, चला जाणूया नदीला, ही संवाद यात्रा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः सुरुवात होणार आहे। एक चांगली संधी आपणाला परिसरातील लोकांना, नागरिकांना यातून मिळते आहे। ज्यांच्या मनात नदीच्या संदर्भात सौंदर्यीकरणाच्या बाबतीत अथवा नदीवर झालेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील, ज्यांचे जे म्हणणे असेल, त्यांनी चला जाणूया नदीला या संवाद यात्रेत सहभागी होऊन संस्कृती संवर्धन मंडळाकडे आपले म्हणणे नोंदवावे, जेणेकरून आपणाला त्यामध्ये एक फार मोठी संधी मिळेल आणि त्याद्वारे शासनापर्यंत आपणाला आपले म्हणणे पोचविता येईल आणि त्यातून नदीच्या सौंदर्यीकरणामध्ये मोठी भर पडेल। आपणाला अभिमान वाटावा की नदीच्या या सौंदर्यीकरणामध्ये माझ्या म्हणण्याची नोंद झाली आणि त्यातून नदीला पूर्ववत जे दिवस आले किंवा पूर्वीचे जे सौंदर्य आले त्यामध्ये माझा सहभाग आहे। यासाठी मात्र आपणाला मी आवाहन करू इच्छितो की या संवाद यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। विशेषतः शेतकऱ्यांनी, विद्यार्थी मित्रांनी सुद्धा, तमाम नागरिकांनी या नदी संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत संस्कृती संवर्धन मंडळाकडे आपले म्हणणे नोंदवून आपला सहभाग यामध्ये नोंदवावा। मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने सुद्धा आपणास पुनश्च एकदा आवाहन करीत आहे। आपली सर्वांची जबाबदारी जाणून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हाल, हीच आपणा सर्वांच्या प्रती अपेक्षा बाळगतो। सर्वांच्या हिताकरिता मंगलकामना करतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा आधीच गंगा आणि त्यातही ती जर अमृताची होऊन आपल्याला प्राप्त झाली, शुद्ध होणे, त्या गंगेचं पाणी शुद्ध होणे, त्याच्यातलं प्रदूषण नाहीसं होणे, म्हणजेच काय आहे, अमृताची गंगा प्राप्त होणं आहे। आणि अमृताची जर गंगा प्राप्त झाली तर ती काय करते, स्नानाला पापतापाचंही निवारण करते, गोडीही देते आणि आपल्याला अमृतत्वही देते, जिवंत ठेवण्याचंही काम करते। अशी सगळी समृद्धी नद्यांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टीनं काहीतरी नद्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे, अविरल त्या चालत राहिल्या पाहिजेत, त्यांचे जे स्रोत आहेत त्यांच्यामध्ये पाणी आणून सोडणारे ते सगळे मोकळे झाले पाहिजेत। त्या दृष्टीनं हा सगळा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि या चालू असलेल्या उपक्रमामध्ये सर्वांचा नदीच्या तीरावर असणाऱ्या, मन्याड आणि लिंडी नदीच्या तीरावर असणाऱ्या सगळ्याच आबालवृद्धाचा समावेश जर झाला, सर्वांनीच या संबंधानं जर विचार केला तर हे कार्य सहज सोपं होणार आहे। सर्वांनी या कार्यात सहभागी व्हावं असं सर्वांना माझ्याकडून आवाहन करतो।